मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये डायमंड स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने भव्य ओपन फुटबॉल स्पर्धांना सोमवारपासून सुरुवात झाली। पहिल्या सामन्यात गडहिंग्लज फुटबॉल संघाने सांगली फुटबॉल संघाचा 3-0 गोलने पराभव करत पहिल्याच सामन्यात विजयी सलामी दिली, तर दुसरा सामना मिरजेतील KFC फुटबॉल क्लब आणि एन्जॉय फुटबॉल क्लब सांगली या दोन संघात झाला। या सामन्यात KFC मिरज संघाने एन्जॉय सांगली संघाचा 1 गोलने पराभव केला। या सामन्यांचे आणि स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार इद्रिस नायकवडी यांच्या हस्ते करण्यात आले। मिरजेत बऱ्याच कालावधीनंतर डायमंड स्पोर्ट्स क्लब मिरज यांच्या वतीने भव्य अशा ओपन फुटबॉल स्पर्धा घेण्यात आल्या आहेत। दिनांक 18 मे ते 24 मे दरम्यान या स्पर्धा होणार आहेत। या स्पर्धा पाहण्यासाठी मिरजेच्या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये प्रेक्षकांनी चांगली गर्दी केली होती। या स्पर्धेचे संयोजन डायमंड स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष शब्बीर शेख, सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सचिव आतिश अग्रवाल, रमेश माने, मुन्ना नायकवडी, पीटर शेख, अली शेख, अबिद शेख, फहीम शेख, सतीश शिकलगार, मेहबूब शेख, शहाबुद्दीन शेख, मलिक नायकवडी, दिलावर नरवाडे, खलील शेख यांनी केले आहे। आज मिरज येथे छत्रपती शिवाजी क्रीडांगणात या ठिकाणी डायमंड फुटबॉल असोसिएशनने ओपन फुटबॉल चषकचं आयोजन केलेलं आहे। त्यानुसार अनेक नामवंत अशी टीम्स यामध्ये भाग घेत आहेत। खरं तर मला कौतुक आहे डायमंड असोसिएशनचं, की आपल्याला माहिती आहे मिरजेत ह्या स्टेडियमची दुरावस्था काय झालेली आहे। ठीक आहे, महापालिकेनं त्यांच्या मागच्या काळात हे जे काय केलेलं आहे त्याचा काही उपयोग नाही आहे खरं तर, आणि त्यामुळे उलट क्रीडा क्षेत्रासाठी जे नियम पाळायचे, ग्राउंडची जे काही लांबी रुंदी वगैरे आहेत त्यातसुद्धा मर्यादा आलेली आहे। असं असतानासुद्धा ग्राउंडची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे। ते सगळं ग्राउंड अत्यंत व्यवस्थितपणानं त्यांनी मेंटेन केलं आणि खेळण्यायोग्य केलं आणि मग आता त्यांनी सामने ठेवले। त्यामुळं त्यांचं योगदान हे सातत्याने फुटबॉल हे एक आवडीचा खेळ, मिरजेतला प्रसिद्ध असणारा खेळ, क्रीडा प्रकार आहे आणि त्या प्रकारासाठी डायमंड असोसिएशन कायमच, फुटबॉल असोसिएशन कायमच प्रयत्नशील असतं। अगदी शब्बीरबाई असतील, मुन्नाबाई असतील, हे माने सर असतील आणि आमचे सर्वचे सर्व असोसिएशनचे कार्यकर्ते असतील, हे सर्वजण सातत्याने जीवापाड या क्रीडावर प्रेम करतात आणि या फुटबॉलसाठी म्हणून त्यांचं योगदान असतं। तसंच योगदान आत्ताही आपल्याला दिसून येतं की हे मागचं फुटबॉल ग्राउंड दिसतं, हे ग्राउंड खेळण्यायोग्य नव्हतं, पण 8-10 दिवस सातत्याने मेहनत करून हे ग्राउंड त्यांनी बनवलं आणि आता स्पर्धांना सुरुवात केलेली आहे। चांगल्या नामवंत खेळाडू इथे येतात, स्पर्धेतल्या नामवंत टीम्स इथे येतात, म्हणजे इथल्या क्रीडा शौकीनांना त्यांचा एक चांगला आगळा वेगळा खेळ बघायला मिळतो आणि मिरजेचं असणारं फुटबॉलचं नातं कुठं संपुष्टात येतं का अशी अवस्था मागच्या काळात निर्माण झालेली, पण डायमंड असोसिएशनने यात चांगल्या पद्धतीने भाग घेऊन आज ज्या काही स्पर्धा सुरू केली त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन पण करतो आणि त्यांना धन्यवाद देतो।